ज्याच्यामध्ये गाड्या सकट प्रवासीतून करू शकतात। आता जे 1 तास 30 मिनिटं लागतात प्रवासाला, या रोरो जेटीच्या मुळे 15 मिनिटात हा प्रवास आपला पूर्ण होईल। त्यासाठी स्थानिक आमदार आमचे संजयभाई उपाध्याय असतील, आमचे माजी खासदार गोपाल शेट्टी साहेब असतील, आमचे लोकप्रिय खासदार पियुष गोयल साहेब असतील आणि प्रामुख्याने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, या सगळ्या लोकांनी आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि आमच्या बंदर विकास खात्याला जे काही सहकार्य केलं, त्याच्यामुळे ही जेटीचं आज भूमिपूजन झालेलं आहे। आणि जे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाच्या काळात होतात, त्याचं उद्घाटन पण भारतीय जनता पक्षाच्याच सरकारच्या काळात होतात। म्हणून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये त्याचंही आमंत्रण देऊन ठेवतो। हे छांगूर फांगूर डांगूर कोणी असतील, त्याने उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा निपटारा करण्यासाठी आमचे योगीजी काफी आहे, पण त्यांचं जे काही महाराष्ट्रामध्ये त्याचे कोण चिल्ले चपाटे असतील ते आमच्यावर सोडून द्या। आम्हाला त्यांना मिट्टीमध्ये मिळवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। माहिती घेऊ आणि पुढचा कार्यक्रम ठरवू। अरे बाबा, मग कोर्टाचा विषय मी नाही बोलू शकत। अरे एक जण बोला ना, टॉस तरी उडवा। माझा मुद्दा तेच आहे ना, जे मुसलमान बांधव त्यांच्या सभेमध्ये मनसेना आणि युबीटीच्या सभेमध्ये आले, बोला का मी बघा आम्ही मराठी बोलतो, तो उद्याचा आजान मराठीमध्ये करायला सुरू करा ना। एवढंच मराठीवर प्रेम आहे ना, चला आजान मराठीमध्ये करा। सगळ्या मदरसामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा, मराठी सक्ती करा, तेव्हा आम्हाला कळेल तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावर प्रेम करणार आहात। नुसतं हे अशा पद्धतीची थुकपट्टी करायची, ढोंगीपणा करायचा, हे आता सगळ्यांना कळतंय हो। तुम्हाला एवढंच मराठीवर प्रेम आहे ना, चला तुमच्या मुल्ला मौलवींना सांगा उद्यापासून उर्दू बंद करायची आणि मराठीमध्ये बोलायचं, तर आम्हाला कळेल। राज ठाकरे 18 जुलाई को मीरा भाईंदर में जो सभा लेने वाले हैं, क्या ये गैर मराठियों को डराने की कोशिश है? देखिए, कोई किसको डरा सकता नहीं। हमारा हिंदुत्वरी विचार की सरकार देश में भी है और राज्य में है। हम लोग होते हुए कोई भी हिंदुओं को डरा सकता है नहीं। आप उसका चिंता मत करो, वो सब दिन गए। हम लोग बैठे हैं इधर, हम हिंदुओं के चौकीदार है, उसकी चिंता करो मत। कोई भी हिंदू समाज को कुछ भी कर नहीं सकता, हम भी खड़े। काय कुठली जनता हा मातोश्रीची काय कलानगरची कुठली जनता? जनता तर आमच्या बरोबर आहे। 9 महिन्या अगोदरच आम्हाला 9 ते 10 महिन्या अगोदर ह्या महाराष्ट्र सरकारला याच महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे। आम्हाला काय पाकिस्तानच्या लोकांनी निवडून दिलं नाही। तर कुठली जनता? पाटणकर का ठाकरे? तेवढीच जनता आहे त्यांची। पंढरपूरमध्ये खासगी सुरक्षा रक्षकांकडून भक्तांना दर्शन रांगेमध्ये उभे असताना भक्तांना मारहाण करण्यात आली। बघा, अशा पद्धतीचं कोणीही आमच्या भक्तांवर कोण हात उगारत असेल तर कडकची कडक कारवाई होईल। मी स्वतः त्याच्याबद्दल माहिती घेईन, प्रशासनाशी बोलीन, पण कोणीही तिकडे आलेल्या भक्तांकडे असा हात उचलू शकत नाही। निश्चित कारवाई करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।